साहेबांच्या अंगठ्यासाठी 500 रुपये, शहादाचे प्रांताधिकारी सुभाष दळवींविरोधात अनेक आरोप. शहादा प्रतिनिधी. शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैसे लाच देऊन फटक्यात काम होत असल्याचे संभाषण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्या अंगठ्यासाठी अर्जदाराकडून संबंधित लिपिकाने 500 रुपये लाच मागितल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. जातीच्या दाखल्यावर अंगठा ठेवण्यासाठी संबंधित अर्जदाराचे जात प्रमाणपत्र उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे नेण्यात आले होते, परंतु त्यांनी त्यावर अंगठा वा सही केली नाही. त्यानंतर कार्यालयातील संबंधित लिपिकाला 500 रुपये दिल्यानंतर लगेच जातीच्या दाखल्यावर साहेबांचा अंगठा झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. शहादा उपविभागीय अधिकारी कार्यालयात पैसे देऊन कामे केली जातात, असा तोंडी आरोप काही तक्रारदार करत होते. त्या आरोपांना या पुराव्यांमुळे पुष्टी मिळाली आहे. आरोप खरे ठरले आहेत. शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी हे भ्रष्ट अधिकारी आहेत, बिनकामाचे व निष्क्रिय अधिकारी आहेत. पुढाऱ्यांचे ऐकून कामे करतात, भ्रष्टाचाऱ्यांना पाठीशी घालतात, असा आरोप लोकसभेचे उमेदवार सुशीलकुमार पावरा यांनी केला आहे. लोकसभा निवडणुकीत नंदुरबार मतदारसंघात भोंगरा व जाम येथील काही जणांनी मतदारांना धमकी देत खुलेआम पैसे वाटल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पैसे वाटल्याचे व्हिडिओ उपविभागीय अधिकारी सुभाष दळवी यांच्याकडे सादर करण्यात आले. त्यानंतर सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे लेखी तक्रारही दाखल केली. भोंगरा येथील प्रकरणात भ्रष्टाचारी लोकांना वाचविण्यासाठी सुभाष दळवी यांनी पेनड्राईव्हमध्ये सादर करण्यात आलेला पैसे वाटल्याचा व्हिडिओ गायब केला. त्यानंतर दुसऱ्यांदा व्हिडिओ सुभाष दळवी यांना देण्यात आला, तरीही संबंधितांवर कारवाई करण्यास दिरंगाई करीत टाळाटाळ करीत आहेत. भोंगरा व जाम येथील पैसे वाटणाऱ्यांविरोधात कारवाई करा, या मागणीसाठी सुशीलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नंदुरबार समोर अनेकदा उपोषण केली. जिल्हाधिकारी नंदुरबार यांनी सुभाष दळवी यांना वारंवार निर्देश देऊनही प्रकरणांची जाणीवपूर्वक चौकशी करत नाहीत. जातीच्या दाखल्यावर अंगठा देण्यासाठी लिपिकामार्फत लाच मागणे. लोकसभा निवडणुकीत शहादा मतदारसंघात भोंगरा व जाम येथे खुलेआम पैसे वाटणाऱ्या भ्रष्टाचारी आरोपींना पाठीशी घालणे, पैसे वाटल्याचे पुरावे गायब करणे, प्रकरणांची चौकशी करण्यास दिरंगाई करणे व टाळाटाळ करणे, जाम येथील पैसे वाटल्याच्या व्हिडिओची चौकशी करणे, पात्र वंदावे पुन्हा अपात्र करून उपोषणकर्त्यांना शारीरिक व मानसिक त्रास देणे, वंदावेदारांना वनहक्कापासून वंचित ठेवणे, वंदावे निकाली काढण्यास दिरंगाई करणे, राजकीय पुढाऱ्यांचे ऐकून कामे करणे असे गंभीर आरोप शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवी यांच्या विरोधात करण्यात आलेले आहेत. नंदुरबारचे जिल्हाधिकारी मित्ताली शेठी मॅडम ह्या शहाद्याचे प्रांत अधिकारी सुभाष दळवींवर कोणती कारवाई करतात, याकडे जनतेचे लक्ष लागून आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज चॅनल, महाराष्ट्र.